पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उशीर झालाच आहे, लवकर लग्नाची बोलणी सुरू करा, नाहीतर दादू आत्ताच वीणाला पळवून नेईल। अरे तुम्ही अजून उभे का? बसा ना, बसा 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 बसा, या 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 बसा। आपण आता जुनं सगळं मागे सारून या दोघांचा लग्नाचा पहिल्यांदा विचार करू। लग्नाची बोलणी काय फॉर्मॅलिटी आहे फक्त। दादू आणि वीणा लग्न आधीपासूनच सगळं जोडीनी करायला लागले। काय दादू, हे बघा सरबत पण आता जोडीनेच घेऊन आले। घ्या ना, घ्या घ्या। सावकाश सावकाश बाळा। हो, ही माझी बहीण रजनी, म्हणजे मनोहरची बायको। आणि ही त्यांची मुलगी उर्मिला। नमस्कार करते। सुखीला। बरं झालं तुम्ही सुद्धा आलात। मीर ते गिफ्ट आणले होते ते। हा हे रघुनाथराव, हे तुमच्यासाठी। कशाला तुम्ही काय? बाबा प्लीज, आमचं प्रेम आहे सगळ्यांचं। तुमच्यासाठी आणलं होतं। साडी आहे, आवडेल ना तुम्हाला? रजनी, आता हे वीणा। वीणा, हे तुझ्यासाठी। हातू कशाला? घे ग, तुझ्यासाठी प्रेमाने आणली आहे। हा रंग तुझ्यावर खूप छान दिसेल। आवडली ना साडी वहिनी? काल आम्ही खूप शॉपिंग केलं माहितीये, जाम मजा आली। अगं पण मेहिका कशासाठी हे सगळं? अगं ही तर सुरुवात आहे फक्त,
आता बघ, लग्नापर्यंत असली जय्यत तयारी करू ना आम्ही. अगं आतून एकदम धूम धडाक्यात प्लॅनिंग केलंय सगळं ऑलरेडी. 4 दिवस डेस्टिनेशन वेडिंग. हो, म्हणजे आम्ही कालच बोलत होतो ना दादू, आपण राजस्थानला करू शकतो किंवा हैदराबाद, आणि जवळच असेल तर अलिबाग. अलिबाग बेस्ट आहे. अलिबागलाच करू आपण. म्हणजे मेहंदी, संगीत, हळद सगळं सगळं तिकडेच. सॉलिड लोकेशन, एकदम मज्जा येईल ना तू. रघुनाथराव, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आम्हाला तुमची मुलगी द्या, बाकी सगळं मी बघेन. अहो नाही, असं कसं? हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. तुम्ही जर हे असं केलं तर मग आयुष्यभर माझ्या मनावरती कर्ज राहील तुमचं. आणि तुम्ही नका चिंता करू. वीणाच्या लग्नासाठी मी तरतूद करून ठेवलेली आहे व्यवस्थित. मी काय म्हणत होतो, जो काही खर्च होईल तो आपण दोघेही निम्मा निम्मा. अहो नाही नाही, खरंच असू दे. आमचीच इच्छा आहे असं समजा ना. आमची हौस. तुम्ही काही करू नका, सगळं आम्ही बघू. सॉरी, पण माझी एक विनंती होती. म्हणजे आपण आमचं लग्न जर विठ्ठल मंदिरात करायचं म्हटलं तर? अगं सॉरी, म्हणजे मला माहिती आहे की लग्नाची जी काही ठरवाठरवी आहे ती तुम्ही मोठ्यांनीच करायची आहे, पण सदावर त्यांच्या स्टेटसला जर साजेसं लग्न करायचं झालं ना तर बाबांना निम्मा खर्च सुद्धा खूप कठीण जाईल. जर मंदिराच्या आवारात लग्न झालं तर बाबांना बरं पडेल ते. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तिथे लग्न कर. फक्त लवकरात लवकर सून बनून आमच्या घरी ये. हो 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 वहिनी. चला, उर्मीच्या लग्नात दुप्पट पैसे उधळता येतील. रघुनाथराव, आता सगळंच ठरलंय आपलं, तर लग्नाची तारीखही ठरवून टाकूया का? नाही नाही, ते माझ्याकडे लागलं. मुहूर्त वगैरे मी सगळं मी बघतो. अरे काय चाललंय? कुणाचे फोन येतात सारखे? इन्फॉर्मेशन द्यायला ऑफिसची लोक मेसेज करतायत, त्याचा फोन करतायत. आपण सगळेजण नाही आहोत ना ऑफिसमध्ये, सो बरं दे, मी बोलते. तू नको बोलूस. आता तू लग्नाची बोलणी करायला आलीस तर इथे कुठे ऑफिसचं काम करते? मी बघ आलोच. या. पटकन बोल. साहेब,
तुमची कंपनी फॉर्म झाली आहे. गुड, व्हेरी गुड. तुमची बिझनेस लायसन्सचे डॉक्युमेंट्स लगेच घेऊन या. ओके. उर्मी, आतमध्ये सगळेजण आहेत. त्यांच्यापैकी कोणी बघितलं तर काय वाटेल त्यांना? काय वेडेपणा चाललाय? वेडेपणा तू करतोयस की मी, हे आपण ठरवून घेऊया. काय बोलायचंय तुला? अरे इतका चांगला चान्स आहे, तू वाया घालवतोय. एक सेकंड. मीर सदावर्ते कधीच कुठला चान्स वाया घालवत नाही. उलट तो चान्स घडवतो. आणि आता मी जे काय करतोय ते जर तुला कळलं ना तर तुझाही 100% विश्वास बसेल. तू कशाबद्दल बोलतोयस? बिझनेस बद्दल. शी बाई, मी आपल्या लग्नाबद्दल बोलत होते. आता आतमध्ये प्रभास आणि मीनाच्या लग्नाची बोलणी चालू आहेत ना. आपलं लग्न कुठं आलं मध्येच? अरे यार, सगळं समजवायला लागतं या माणसाला. अरे आता आतमध्ये लग्नाची बोलणी सुरू आहेत ना, मग आपल्या पण लग्नाची बोलणी उरकून टाकूया. तू आता इथे आलाच आहेस तर घाल ना मागणी मला. आत्या इथे नाही म्हणण्याचा चान्सच येणार नाही. हे आत्ता शक्य नाही ते. तू बोलतोयस आत्याशी की मी बोलू? आत्याच्या परवानगीने लग्न करायचं का आपल्याला? आई बाबांची संमती नको का माझ्या? त्यांना मी पसंत आहे, ते कळलं मला त्यांच्या वागण्या बोलण्यात. बरोबर आहे तुझं, पण मी तुला खरं सांगू का, मला ही अशी घरात बसून लग्नाची बोलणी करणं ना फार बोरिंग वाटतं. आपण एक काम करू ना, आपण तुझ्या एखाद्या आवडत्या हॉटेलमध्ये जाऊ आणि तिथे लग्नाची बोलणी करू. हा, आणि मी तर ठरवलंय लग्नाची बोलणी करण्यासाठी तुला एक छान ड्रेस गिफ्ट करणार. काय काय? सिरियसली, मला खात्री आहे खूप छान दिसशील त्याच्यात. नक्की? प्रॉमिस? मग आता हॉटेलमध्ये करायची लग्नाची बोलणी? चालेल. जायचं आत? हो, चल चल चल. काय पीड आहे. वाव यार वीणा, सॉलिड रूम आहे तुझी. भारी आहे एकदम. मिकी, हा, ते सोड. तुला ना ही खिडकी बघितलीस? अगं याच खिडकीत एका चिडक्या मांजरीने मला बोचकारलं होतं. हे काय आहे? ही इंटरेस्टिंग स्टोरी. काय आहे? अगं काय काही नाही, ते इंटरेस्टिंग नाहीये, इरिटेटिंग आहे. डेंजरस आहे, डेंजरस. दादू तू गप रे यार. वीणा मला सांग, हे काय आहे? तू बस मला सांग काय आहे. आहे बघ. आणि मग तेव्हापासून ते मला चिडकं मांजर म्हणायला लागले. काय यार हे दादू यार, दिस इज नॉट. दादू कुठे? दादू कमी जा. काय चिडकी मांजर आहे का? आहे ना, पण खूप चिडकी मांजर आहे. चालेल का? अरे चालेल म्हणजे काय, पळेल.
कळत नाहीये. एक चिडका बोका सतत आमच्या खिडकीजवळ काय येत असतो? कारण त्या खोडकर बोक्याला चिडक्या मांजरीला विचारायचंय. त्याच्याशी लग्न करशील? एक मिनिट. पण या चिडक्या मांजरीचे सगळे हट्ट पुरवशील? हो, तुझे सगळे हट्ट पुरवे. I love you, Veena. I love you too. वाव, भारी आहात यार दोघं. काय चाललंय तुझं? हा? सॉरी, कंटिन्यू. कुठली हिरवी फाईल आहे का? बाबा, नको तिकडे हात घालून माझ्या महत्वाच्या फाईलशी उलथापालत नका करू. खालच्या खणात एक. बरं, इथे बघतो आधी. पांढरा फोल्डर आहे का? हो. हा, सापडलं. हा, पाठवा लवकर. हा, ठीक आहे, पाठवतो. शैलजाचा ब्लँक चेक मिहिरच्या कप्प्यात. शैलजा कशाला ब्लँक चेक देईल मिहिरला? या कागदपत्रांचा आणि याचा काही संबंध आहे का? मिहिरचं नक्की काय चाललंय? सर्वात महत्वाचं हे की काही झालं तरी प्रभास आणि वीणाला हे कळता कामा नये. कळतं ना काम. गाईज ऐका ना, दादूने वीणाला प्रपोज केलंय. बघा व्हिडिओ माझ्याकडे. माहिती आहे, मला माहिती आहे. ते जाऊ दे, तू हे ऐक, हे जास्त महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? सो आपण प्लॅन असा करतोय की प्रभास आणि वीणा यांची जी लव्ह स्टोरी आहे ना, त्याला सूट होतील अशी गाणी सिलेक्ट करतोय आणि त्यावर आपण ऍक्ट करणार. आणि हे लक्षात ठेव, हे प्रभास आणि वीणाला कळलं नाही पाहिजे. काय कळलं नाही पाहिजे? काय नाही कळलं पाहिजे? त्यांच्या लव्ह स्टोरीला साजेशी गाणी निवडून त्यावर आम्ही ऍक्ट करतोय हे कळलं नाही पाहिजे. येस डन. काय करताय? अरे असंच गप्प बसायचंय. अरे माझ्यापासून लपून करणार होतात का? हो, नाही.
माझ्या आणि वीणाच्या लव्ह स्टोरीशी रिलेटेड गाणी सिलेक्ट करणार होतात. मग आपण एक काम करूया ना, आपण सगळ्यांनी मिळूनच वीणाला सरप्राईज देऊया ना. अरे तेरी तो बेस्ट आयडिया, सॉलिड.